हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा इंग्लिशचा पेपर 21 फेब्रुवारी 2024ला होणार आहे. मग या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर एक सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला होता. तो म्हणजेच की तुमच्या बोर्ड एक्झामसाठी. ओके, तर तो व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा होता. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहिला असेल, कारण की त्यावरती खूप चांगला रिस्पॉन्स इथं आलेला आहे. जवळपास 50K प्लस त्याला व्ह्यूज आता लवकरच कंप्लीट होतील. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घे जा. ओके, पण सर्वात अगोदर हा व्हिडिओ पहा, कारण की हा सुद्धा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 21 फेब्रुवारीला तुमचा इथं पेपर आहे इंग्लिशचा. तर आता जो मी व्हिडिओ तर टाकत आहे इथं 15 फेब्रुवारीला टाकत आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट पाहत तुमचा 21 फेब्रुवारीला जर पेपर असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ 2 दिवस बाकी असतील, 1 दिवस बाकी असेल किंवा 3 ते 4 दिवस बाकी असतील तुमच्याजवळ, तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पहा, तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत सांगणार तुम्हाला, पण त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. दरवर्षी विद्यार्थ्यांना अशा टाईपचे व्हिडिओ मी देत असतो प्रत्येक पेपरचे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडून आल्यानंतर गॅरंटीड विद्यार्थी मला सांगत असतात की दादा, तुमच्यामुळे आमचा पेपर एवढा चांगला गेला ना, एवढा चांगला गेला, बेस्ट पेपर गेला आमचा. ओके, आम्ही एक्सपेक्ट नव्हतो करत की एवढा चांगला पेपर जाणार आहे, कारण की शेवटच्या वेळेला तुम्ही आमची मदत केली, आमचा पेपर चांगला गेला. विद्यार्थी मित्रांनो, असे त्यांच्या कमेंट्स असतात, त्यांचे कॉल्स असतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सुद्धा 2024च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशाच टाईपचे व्हिडिओज आहेत. ओके, म्हणून कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुमचे मार्क्स वाढवून देणारा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, त्यासाठी कंप्लीट पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहत आहेत. पहा ना, तुम्ही जेवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात ना, समजा आता 1,00,000 विद्यार्थी हा व्हिडिओ तर कमीत कमी पाहणारच आहेत, पण 1,00,000 विद्यार्थ्यांनी जर सबस्क्राईब केलं तर खूप मोठी तुमची इथं म्हणजे हे होणार आहे. कारण की पहा, महत्त्वाचं सबस्क्राईब करायला का सांगतो, कारण की तुम्हाला पुढचे व्हिडिओज आहेत ना बाकीच्या सब्जेक्टसाठी येणार, मग ते कसे दिसतील तुम्हाला. एक वेळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणणार की अरे, आपण कोणता व्हिडिओ पाहिला होता. म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे दिवस रात्री इथं मेहनत सुरू आहे. मेहनत कशी सुरू आहे पहा. हा इथं या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये तुमचा जो इंग्लिशचा पेपर आहे ना, तर इंग्लिशचा पेपर मी स्वतः सोडवलेला आहे. हा पेपर तुम्ही इथं पाहू शकता. हा पेपर मी इथं सोडवलेला आहे. सोडवला म्हणजे पूर्ण तुमचा इंग्लिशचा जो बोर्डाचा पेपर होता ना, तो मी इथं सोडवलेला आहे. तर प्रत्येक क्वेश्चन कशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहायचा आहे, प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला इथं कशा पद्धतीनं पेपरमध्ये लिहायचं, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक क्वेश्चन एक वेगळ्या टाईपचा असतो. ते वेगळ्या टाईपच्या क्वेश्चनला कशा पद्धतीने लिहायचं, त्याचा ॲन्सर लिहायचं, केवढं लिहिल्यानंतर केवढे मार्क्स आपल्याला मिळतील, हा प्रत्येक पॉईंट आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, बरोबर मार्क्स मिळतील म्हणून ते सुद्धा आपण इथं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे एकूण हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे. आणि पहा, हा जो पेपर मी स्वतः लिहिलेला आहे, आणि हा एकच पेपर नाही, तर तुमच्या प्रत्येक सब्जेक्टसाठी मी पेपर सॉल्व केलेले आहेत. ओके, हा जो पेपर आहे इंग्लिशचा, तर हा 2022चा बोर्डचा पेपर आहे. तर त्याचं हे पूर्ण सोल्युशन आहे या पेपरमध्ये. ओके, 2022च्या बोर्डच्या पेपरचं. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी मेहनत तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फक्त फ्रीमध्येच असते सबस्क्राईब करणे, ते सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तेच आमच्यासाठी थोडंफार मोटिवेशन असते. कारण की तुम्ही जर जेवढा नंबर इथं वाढते तेवढा आम्हाला चांगलं वाटत असते, मोटिवेशन मिळत असते, आणि तेवढं तुमच्यासाठी खूप मेहनत आम्ही करत असतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. ठीक आहे, तर चला तुमचा टाईम वेस्ट न करता आपण इथं पाहूया कशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये प्रत्येक क्वेश्चन कसा सोडवायचा आणि पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं. ठीक आहे, तर पहा, सर्वात अगोदर तुमच्याकडे जेव्हा हा पेपर तुमचा येणार आहे, जेव्हा ॲन्सर शीट म्हणजे उत्तरपत्रिका तुमच्याकडे येत असते, तर उत्तरपत्रिका आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे. सर्वात पहिलं काम ते म्हणजेच की तुम्हाला इथं लाईन ओढायच्या आहेत. कशा लाईन ओढायच्या आहेत पहा. एक तुम्हाला लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या साईडला अशी एक पूर्ण पेजवरती लाईन ओढायची आहे. एक तुम्हाला राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला ही पूर्ण अशी लाईन ओढायची आहे. आता पहा, इथं तुम्हाला अगोदरच अशा लाईन दिलेल्या असतील. ओके, ह्या ज्या रेड कलरमध्ये लाईन दिसते ना, हे अगोदरच तुमच्या ॲन्सर शीटमध्ये अशी लाईन दिलेली असेल, पण तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा एक अशी लाईन ओढायची आहे. आता ही का ओढायची आणि या उजव्या बाजूला सुद्धा ही लाईन का ओढायची पहा सांगतो. सर्वात अगोदर हे डाव्या साईडची लाईन का ओढायची पहा, कारण की तुम्ही जेव्हा इथं क्वेश्चन नंबर टाकाल, ओके, हा क्वेश्चन नंबर असा टाकाल, त्यानंतर इथं ॲन्सर असं लिहाल, आणि जो सब क्वेश्चन नंबर असेल ना, म्हणजे समजा आता तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना डायरेक्टली उत्तर लिहायचं आहे, क्वेश्चन लिहायचा नसतो, एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन अजिबातही लिहू नका, पण कुठं
कुठं तर एक्सेप्शन आहे त्याला, म्हणजेच कुठं क्वेश्चन लिहावा लागतो, पण तो कोणता लिहावा लागतो तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, ते एक्सेप्शन्स आहे त्याला, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, तर पहा इथं तुम्हाला त्यासाठी जे लाईन ओढायची आहे की अशी तुम्ही जर लाईन ओढली तर हा जो सब क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन म्हणजे कोणता, क्वेश्चन नंबर 4 लिहिला, आन्सर लिहिलं, हो जो आहे ना ए नंबर आणि ए मधला हा पहिला, म्हणजे क्वेश्चन नंबर 4A मधला हा 1 नंबर, म्हणजे इथं स्पष्ट दिसू राहिलं ना, यामध्ये काही कन्फ्युजन नाही ना, जेव्हा पेपर चेक होते तुमचा, तर त्यासाठी ही लाईन इथं ओढणे महत्त्वाची आहे. ओके, आता त्यानंतर हे उजव्या साईडची लाईन ओढणे का महत्त्वाचं आहे, पहा उजव्या साईडची लाईन ओढणे सर्वात महत्त्वाचं आहे. आता जसं की पहा हे तुमचं पहिल्या नंबरचं पेज असते, समजा तुम्ही उत्तर लिहिता त्यामध्ये, ओके, तुमचं ॲन्सर शीटमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये बोर्डाच्या. आता जे दुसऱ्या नंबरचं पेज येते तुमचं, आता हे जे सेकंडवालं पेज आहे, ओके, म्हणजे समजा असं तुमचं काय आहे की 2 पेज आहेत समजा, तर काय होतं की या साईडला सुद्धा तुम्हाला अशी लाईन ओढायची आहे आणि या साईडला तुम्हाला लाईन ओढायची आहे. तर या साईडला म्हणजे या साईडला लाईन का ओढायची, कारण की पहा जेव्हा तुम्ही समजा तुमच्याकडे पुरवणी तुम्ही घेता, म्हणजे एक सप्लिमेंट तुमचं समजा घेता, पेपरची हे ओरिजिनल उत्तरपत्रिका आहे आणि हे जे आहे तुम्ही शिल्लक घेतली पुरवणी तुम्हाला बाकीचे उत्तर लिहिण्यासाठी. मग समजा आता ही पुरवणी आहे, हे पुरवणी बांधण्यासाठी तुम्हाला एक इथं असा धागा दिला जातो, त्या धाग्याने तुम्हाला ही पुरवणी इथं बांधायची असते. मग तेव्हा काय होते, जेव्हा तुम्ही इथं पुरवणीने, ओके, ही पुरवणी आणि ही ओरिजिनल उत्तरपत्रिका हे या धाग्याने तुम्ही इथं जेव्हा बांधता, तेव्हा पहा हे जे तुम्हाला या साईडनं अशी लाईन ओढलेली असते ना आतमध्ये पेजच्या, तर ते हेल्पफुल ठरते. कारण की इथं तुम्ही पेजने काय करता, असं छोटंसं होल करता, छिद्र इथं पाडून तुम्ही इथं धागा बांधता, तेव्हा काय होते की हे इथं पेज असं काय म्हणतात त्याला, असं पेजेस इथं जमा होतात. त्यामुळे काय होते की यामध्ये जे तुम्ही लिहिलेलं असते इथं जर लाईन निवडली तर ते दिसत नाही, म्हणजे यामध्ये तुमचं जे दिसलं नाही समजा, तर पेपर चेक करणाऱ्याला इथं प्रॉब्लेम होऊ शकते. ओके, त्यामुळे इथं तुम्ही काय करा, अशा लाईन ओढा, जेणेकरून तुम्हाला इथं सेफली सगळं होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणूनच तुम्हाला लाईन ओढायच्या आहे. ठीक आहे, आता पहा उत्तर कसं लिहायचं. तर पहा इंग्लिशच्या पेपरसाठी सर्वात अगोदर स्टार्टिंग करायची आहे तुम्हाला, ओके, तर रायटिंग स्किलपासून, ओके, आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंग्लिशसाठी IMP क्वेश्चन्ससुद्धा देणार आहोत. ओके, IMP क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला मी देणार आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किप नका करू, कुठेही मी सांगणार आहे IMP क्वेश्चन कुठे मिळतील म्हणून, कसे मिळतील म्हणून, त्याआधी पूर्ण व्हिडिओ पहा. ठीक आहे, तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला पेपर लिहिण्याची इंग्लिशची सुरुवात करायची आहे, ते म्हणजेच की रायटिंग स्किलपासून, सेक्शन नंबर 3. ओके, रायटिंग स्किलपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता बरेच जण म्हणतील की दादा रायटिंग स्किलपासून सुरुवात केली तर आमचे मार्क्स जे आहेत ना ते कट होतील इथं, कारण की जेव्हा पेपर चेक करतील तेव्हा. तर पहा दरवर्षी विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो आणि दरवर्षी त्यांना मी असं उत्तर देत असतो की तुमचे इथं मार्क्स जे आहेत ना 100% अजिबातही कट होणार नाही आहेत. ओके, तुमचे मार्क्स इथं कट होणार नाही आहेत. तुम्ही रायटिंग स्किलपासून नाही, तुम्ही नोवेलपासून सुरुवात करा, तुम्ही पोएट्रीच्या सेक्शनपासून सुरुवात करा किंवा 1 नंबरच्या सेक्शनपासून सुरुवात करा, म्हणजे कोणत्याही सेक्शनपासून तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही इथं मार्क्स मिळणार आहे, तुम्हाला कट होणार नाही आहे. फक्त महत्त्वाचं काय की जो क्वेश्चन नंबर आहे, ज्या सेक्शनपासून सुरुवात करताय त्याचं नाव लिहा, त्याचा क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहा, तुम्हाला 100% मार्क्स मिळणार आहे. कारण की मी सुद्धा 10वी-12वी मध्ये होतो, तर इंग्लिशच्या पेपरसाठी रायटिंग स्किलपासूनच सुरुवात करत होतो 10वी-12वी मध्ये. त्यासोबत मराठीसाठी जे असेल त्यामध्ये असते ना व्याकरण व लेखन विभाग जो असतो त्यापासून सुरुवात करत असो. मराठीच्या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला असंच मी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तर त्यासाठी पहा इंग्लिशसाठी तुम्हाला इथं रायटिंग स्किलपासूनच सुरुवात करायची आहे. आता हे रायटिंग स्किलपासून सुरुवात का करायची, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुमचा टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित तुम्हाला करायचं असेल तर रायटिंग स्किलपासूनच तुम्ही सुरुवात करा. यामध्ये तुमचा व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट होणार आहे आणि 3 तासाचा पेपर तुम्ही आरामशीर कंप्लीटली इथं चांगल्या पद्धतीने सोडवू शकता आणि पूर्ण वेळ तुम्हाला मिळणार आहे, पूर्ण क्वेश्चन त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, म्हणून रायटिंग स्किलपासून सुरुवात करणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि पहा आता रायटिंग स्किलपासून जेव्हा सुरुवात करता तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. पहा क्वेश्चन नंबर 4 ॲन्सर असं लिहायचं. पहा ॲन्सर कसं लिहायचं, तर क्वेश्चन नंबर टाकायचा, नंतर ॲन्सर लिहायचा. आता ॲन्सर ज्या क्वेश्चनचं लिहिता सब क्वेश्चनचं त्याचं इथं लिहायचं, जसं की ए लिहिलं इथं आणि ए मधलं पहिलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 ए मधलं पहिलं तर इथं आहे. तर आता पहिला क्वेश्चन इथं सांगतो मी तुम्हाला, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. हा क्वेश्चन आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. तर ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज पहा हा 4 मार्क्ससाठी इथं क्वेश्चन विचारलेला असतो. तर 4 मार्क्ससाठी क्वेश्चन पहा, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. अगोदर डेट लिहायची, टाईम लिहायचा, ज्याला तुम्ही मेसेज लिहितात त्याचं इथं नाव लिहायचं, नंतर
ज्याचा तुम्ही इथं जो इथं मेसेज करत आहे त्याचं नाव लिहायचं. नंतर जो तुमचा टॉपिक असेल ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचा इथं लिहायचा. आता पाहू शकता 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन इथं आहे. याला 4 मार्क्स मिळणार आहे एवढे आन्सर लिहिण्यासाठी. फक्त पहा एवढे आन्सर लिहायचं आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजमध्ये. आता पहा एवढंच लिहायचं 4 मार्क्स याला. हो 4 मार्क्स आहे याला. कारण की जेव्हा तुम्ही इथं डेट लिहिता, टाईम लिहिता, ज्याला पाठवायचा आहे, जो पाठवत आहे मेसेज आणि मेसेजचा टॉपिक पद्धतशीर लिहिता, तर याला तुम्हाला इथं काय आहेत 1-1 मार्क्स आहेत. ओके. अर्धा मार्क्स, 1 मार्क असं डिवाइड इथं केलेलं आहे. ओके. आता पहा यामध्ये हा ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज आहे. यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज, ओके, एस-ओ-पी, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन हे क्वेश्चन असतात. म्हणजे एक असते ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज जो की आन्सर इथं दिलेला आहे. नंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन यापैकी कोणते एक लिहायचा असतो जो की मी इथं ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचा लिहिलेला आहे, जो की इथं मला सोपी वाटते. तुम्ही सुद्धा तो सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन आहे इथं आन्सर बी. आता पहा डायरेक्टली इथं काय लिहिलं आहे आन्सर बी. अगोदर क्वेश्चन नंबर 4 अगोदरच लिहिलं आहे. मग आता क्वेश्चन नंबर 4चं काय इथं आन्सर ए मधलं लिहिलं आपण. ओके. आन्सर ए मधलं पहिलं हे आपण अगोदरच लिहिलं. आता क्वेश्चन नंबर 4 डबल टाकण्याचं काम नाही आहे. तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण अगोदरच लिहिलेलं आहे म्हणून ते मेन्शन करण्याचं इथं काम नाही. डायरेक्टली त्याचा जो सब क्वेश्चन आहे इथं लिहायचं. जसं की आन्सर बी, बी मधलं 3 नंबरचं. 3 नंबरचं कोणतं आहे पहा इंटरव्ह्यू क्वेश्चन. इथं हे इंटरव्ह्यू क्वेश्चन इथं काय याचा मी सॉल्व्ह केलेला आहे. आता पहा इंटरव्ह्यू क्वेश्चन असा होता की इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर एम-पी-एस-सी एक्झामिनेशन स्टुडंट. ओके. एक्झामिनेशन स्टुडंट. तर हे इथं स्टुडंट लिहायचं बाकी होतं. तर स्टुडंट इथं लिहायचं आहे. म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन अशा व्यक्तीला विचारले की जे एम-पी-एस-सी एक्झामिनेशन त्याने दिले आहे एका स्टुडंटनी आणि तो त्यामध्ये काय त्याने क्रॅक केलेली आहे एक्झाम आणि तो सक्सेसफुल त्यामध्ये झालेला आहे. तर त्यानुसार हे काय इथं इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारायचे असतात. ओके. 4 मार्क्ससाठी टोटल 8 क्वेश्चन इथं विचारावे लागत असतात. ठीक आहे. इथं बघू शकता टोटल 8 क्वेश्चन विचारावे लागतात. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे पहा, हे जे तुम्हाला इथं 8 क्वेश्चन दिलेले आहेत, तर हे 8 क्वेश्चन तुम्ही यूज करू शकता तुमच्या ॲन्सर शीटमध्ये. पण पहा कुठं यूज करू शकता, जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येतो यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये तिसरा नंबरचा इंटरव्ह्यू क्वेश्चन, की अशा सक्सेसफुल व्यक्तीला तुम्हाला विचारले जाते की म्हणजे या फील्डमधला हा सक्सेसफुल व्यक्ती आहे आणि त्याला तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात, त्याला तर इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्ही इथं तयार करा. तर अशा व्यक्तीसाठी हे जे क्वेश्चन आहेत तुम्ही जसेच्या तसे लिहू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. म्हणजे काय समजा आता मॅक्सिमम असे चान्स राहतात 90% की तुम्हाला अशा व्यक्तीसाठी इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करायला लावतात की तो एखाद्या फील्डमध्ये सक्सेसफुल असेल. म्हणजे समजा एखादा क्रिकेटर असेल किंवा एखादा नेता असेल. ओके. तर त्यांना इथं क्वेश्चन विचारायसाठी विचारतात. तर ते तुम्ही हे जे क्वेश्चन जसेच्या तसे लिहू शकता. जर अशा टाईपचं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट इथं घेऊन घ्या. ओके. बाकी तुम्हाला इथं पाहू शकता आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजेच की सी नंबरचा त्यामधलं पहिलं ते म्हणजेच की स्पीच रायटिंग. ओके. यामध्ये काय आहे ते स्पीच रायटिंग तुम्हाला करायची आहे. तर स्पीच रायटिंग कशी करतात पहा. यामध्ये स्पीच रायटिंग करताना सर्वात अगोदर हेडिंग द्यायचं असते. जसं की इथं हेडिंग आहे मास्क फॉर सेफ्टी. जो तुम्हाला टॉपिक दिला असेल तुमच्या क्वेश्चनमधला, त्या क्वेश्चनमधल्या टॉपिकचं हेडिंग द्यायचं सर्वात अगोदर मास्क फॉर सेफ्टी. त्यानंतर आता तुम्ही स्पीच रायटिंग करत आहात, तर स्पीच रायटिंग करताना सर्वात अगोदर तुम्ही स्टार्टिंग महत्त्वाची असते तुमची. जसं की पाहू शकता इथं स्टार्टिंग केली आहे की व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू रिस्पेक्टेड टीचर्स अँड फ्रेंड्स. अवर कॉलेज कल्चरल कमिटी हॅज ऑर्गनाइज्ड अँड इलोकेशन कॉम्पिटिशन ऑन द टॉपिक मास्क फॉर सेफ्टी. म्हणजे जेव्हा तुमचं स्पीच म्हणजे काय होते भाषण तुम्ही देता, तर त्यामध्ये सुरुवात नेहमी अशीच करायची असते. जशी तुम्ही अशी सुरुवात करता तर काय ते स्पीच मानल्या जाते. ओके. जसं तुम्ही पाहिलं असेल तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये स्पीच कसं लिहितात, स्पीच कसं देतात विद्यार्थी, तर सुरुवात अशीच करत असतात की माय डिअर रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय फ्रेंड्स, आय एम गिव्हिंग स्पीच ऑन द टॉपिक. असं तुम्ही सोप्या पद्धतीने सुरुवात करायची. त्यानंतर जो टॉपिक आहे तुमचा त्या टॉपिकनुसार तुम्ही इथं तुमचं स्पीच लिहायचं आणि हे पाहू शकता इथं पॅरेग्राफनुसार इथं स्पीच लिहिलेलं आहे. ओके. याला सुद्धा इथं 4 मार्क्स आहेत. ओके. इथं हे पॅरेग्राफ काढून असे इथं काय लिहिलेले आहेत स्पीच लिहिलं आहे. तुम्ही इथं 4-5 पॅरेग्राफसुद्धा छोटे-छोटे लिहू शकता किंवा मोठेसुद्धा 2 ते 3 पॅरेग्राफ इथं लिहू शकता. ओके. आणि लास्टला सुद्धा महत्त्वाचं असते. लास्टला तुम्ही इथं काय करायची इथं एंडिंग करायची. एंडिंग कशी की पहा देअरफॉर आय अर्ज ईच अँड एव्हरी वन ऑफ यू टू डन मास्क फॉर बोथ ओन सिक्युरिटी अँड सिक्युरिटी ऑफ अदर्स. म्हणजे एक सुरुवात करायची लास्टला की जे तुमचा टॉपिक आहे त्यानुसार. त्यानंतर शेवटी एक लिहायचं थँक यू. थँक यू नेहमी लिहायचं स्पीचच्या शेवटी, एवढं लक्षात ठेवायचं. ओके.
त्यानंतर आहे तुम्हाला आता डी नंबरचा क्वेश्चन, त्याचा आन्सर आहे तुम्हाला इथं जसं की बघू शकता क्वेश्चन नंबर डीचा आहे, त्याचा आन्सर आहे इथं. आता हा क्वेश्चन नंबर डी कोणता आहे, तर हा आहे इथं ब्लॉग रायटिंग. ओके, इथं तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले जातात, जसं की ब्लॉग रायटिंग, त्यानंतर येते अपील रायटिंग. ओके, अपील ब्लॉग आणि एक फिल्म रिव्ह्यू, म्हणजे रिव्ह्यू रायटिंग असते फिल्म किंवा एखाद्या बुकवरती. तर इथं तुम्हाला ब्लॉग रायटिंग मी सॉल्व्ह केलेलं आहे, कारण की ब्लॉग रायटिंग मला इझी वाटते, म्हणून ब्लॉग रायटिंग मी इथं काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. जसं की पहा इथं ब्लॉग रायटिंगचं सांगतो मी तुम्हाला. काय करायचं, सर्वात अगोदर हेडिंग द्यायचं. आता ब्लॉग नेमका काय असते, एक छोट्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतो. ब्लॉग म्हणजेच काय, समजा आता तुम्ही मोबाईल यूज करता तर तुम्हाला एखाद्या वेबसाईटवरती तुम्ही गेले असाल. फॉर एक्झाम्पल योजना इथं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता भरपूर असं चालत असते की ही योजना आहे म्हणून, तर तुम्हाला तिथं काय दिसते, तुम्हाला तिथं एक थंबनेल फोटो दिसत असते या योजने. समजा एखादी योजना असेल, प्रधानमंत्री वगैरे अशी योजना असेल, त्यानंतर तिथं काय लिहिलेलं असते, त्या योजनेची सर्व माहिती लिहिली असते. माहिती कशी, तर त्या योजनेचं जे महत्त्वाचं हेडिंग असते ते दिलेलं असते. त्यानंतर त्यामध्ये जे योजनेचे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे ते लिहिलेले असतात. मग त्याच्यामध्ये काय, एक मोठं हेडिंग असते, एक छोटं हेडिंग असते. त्या छोट्या हेडिंगमध्ये महत्त्वाचे काही पॉईंट्स असतात किंवा 1-2 पॅराग्राफ लिहिलेली असते माहिती, किंवा लास्टला काही अजून महत्त्वाचं लिहिलेलं असते. तर अशा पद्धतीचं जे असते ना माहिती, त्याला ब्लॉग म्हणतात. तुम्ही जे पाहता ना त्याला ब्लॉग म्हणतात. ओके, आपलीसुद्धा वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं सुद्धा मी जे लिहित असतो पोस्ट, त्याला ब्लॉग रायटिंग म्हणतात. ठीक आहे, तर वेबसाईट कोणती आहे, वेबसाईटचे जे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी बनवलेला नाही इंग्लिश आणि मराठीचा, जो की तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये पण कंप्लीट करून चांगले मार्क्स घेऊ शकता. तर तो कोर्स मी बनवलेला आहे, आपल्या ॲपमध्ये बनवलेला आहे. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तर ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे IMP क्वेश्चनबद्दल. ओके, तर हे मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ओके, ॲपमध्ये जे आहेत इंग्लिश मराठीचा क्रॅश कोर्स आहे, 1-2 दिवसामध्ये कंप्लीट करून तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर ब्लॉगसाठी मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल लिहिलं की ब्लॉग नेमका कसा असतो म्हणून. ठीक आहे, तर ब्लॉग म्हणजे वेबसाईटवरती गेल्यानंतर जे तुम्हाला लिहिलेलं असते पोस्ट, त्यालाच इथं काय ब्लॉग म्हणतात. जसं की ब्लॉग कसा लिहितात इथं, तर ब्लॉगसाठी सर्वात अगोदर काय करायचं, तुम्ही इथं हेडिंग द्यायचं. आता सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट विसरलो मी इथं सांगायचा. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना 1.25x स्पीडने पहा, तुम्हाला इथं सेटिंग मिळत असते यूट्यूबवरती, यूट्यूब व्हिडिओमध्ये. ओके, कारण की पहा मी कमी, म्हणजे स्पीड कमी आहे माझी बोलण्याची, तर आणि व्हिडिओ मोठा आहे, त्यामुळे तुमचा टाईम वाचला पाहिजे इथं, म्हणून या स्पीडने तुम्ही इथं पहा. आणि अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, फक्त व्हिडिओज पाहतात. ओके, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ खूप आवडत आहे, खूप असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत कुठंच पाहिला नसेल. ओके, आणि तुम्हाला मिळणारही नाही, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बाकीचे व्हिडिओसुद्धा येणार आहे, म्हणून लवकरात लवकर पटापट सबस्क्राईब करा सर्वांनी. ठीक आहे, तर पहा इथं ब्लॉग रायटिंग कशी करतात, तर ब्लॉग रायटिंग करताना पाहू शकता इथं सर्वात अगोदर इथं काय असते, हेडिंग असते. हेडिंग कोणता आहे, आता इथं टॉपिक जो दिला आहे, तो क्वेश्चनमध्ये जो टॉपिक दिला आहे ते हेडिंग द्यायचं. जसं की पहा, नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस, हे हेडिंग झालं. त्यानंतर पहा इथं आता जे इथं आहे नेसेसिटी ऑफ सोशल अवेअरनेस. आता सोशल अवेअरनेस हा काय झाला, टॉपिक झाला, आणि याची काय नेसेसिटी म्हणजे काय, गरज. सोशल अवेअरनेस म्हणजे सामाजिक जागरूकताची गरज आहे, असं त्याचं काय झालं मराठीत अर्थ झालं. तर इथं काय, आपण इथं त्याचे पॉईंट लिहायचे, म्हणजे पॅराग्राफ लिहायचे छोटे छोटे, 2, 3, 4 जेवढे होत असतील तेवढे, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 तरी पॅराग्राफ लिहायचे, कारण की 4 मार्क्ससाठी आहे ना. तर छोटे छोटे असे 4 पॅराग्राफ लिहायचे. मी इथं 3 लिहिलेले आहेत, पण जेवढे शब्दामध्ये सांगितले आहे मी ते पूर्ण कंप्लीट लिहिले आहे, जे की 4 मार्क्ससाठी इथं आहे. तर विद्यार्थी मित्र, असं झालं, हे ब्लॉग रायटिंग सुद्धा इथं काय झालं, कंप्लीट झालं. आता पहा, आपला रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे तो टोटली कंप्लीट झाला. आता तुम्ही पाहू शकता ब्लॉग रायटिंग काय इथं कंप्लीट झालेला आहे. मग आता हा सेक्शन आपला पूर्ण कंप्लीट संपलेला आहे. आता सेक्शन जसा संपतो पाहू शकता, इथं मी सेक्शनची सुरुवात इथं केली का, आता नाही, इथं सेक्शनची सुरुवात नाही केली. मग तुम्ही सुद्धा तुमचा इथं सेक्शन झाला आणि पूर्ण जरी पेज रिकामं असलं, म्हणजे समजा आता हा 4-5 ओळी लिहिल्या इथं, समजा जो 2 ओळी तुम्ही लिहिल्या आणि जर इथं खाली सेक्शन नवीन सुरू होत असेल, तरी तुम्ही नवीन पेजवरती काय डायरेक्टली इथं सेक्शन सुरू करायचा. पाहू शकता इथं सेक्शन 1 नंतर इथं मी लिहिलेलं आहे. ओके, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. पहा, यामध्येच जेव्हा आपण हा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, जसं की पहा आता हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन करताना काय झालं पहा, इथं तुम्हाला एक छोटंसं दिसत असेल, काय दिसत असेल पहा, इथं तुम्हाला दिसत असेल की 8 नंबरचा जेव्हा मी इथं क्वेश्चन लिहिला म्हणजे ॲन्सरमध्ये, तर पहा एक हे शेवटची जी लाईन होती ना, 2 पासून, टू डू इन देअर लाईफ टू बी सक्सेसफुल, तर ही मी काय करत असतो
की दुसऱ्या पेजवरती सुद्धा लिहिली असती तरी चालली असती. पण मी काय केलं, नाही मी इथंच लिहिलं. कारण की पहा छोटी जागा आहे आणि खूप छोटं इथं लिहायचं राहिलं होतं. तर त्यामुळे इथं मी इथंच लिहिलं. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. एवढे पॉइंट लक्षात ठेवा. कारण की कसं असतं, की असं नका समजू की दुसऱ्या पेजवरती लिहिलं तर मार्क्स मिळतील. तर असे सुद्धा मार्क्स मिळत असतात. महत्त्वाचं काय असते, म्हणजे लिहिणं तुमचं महत्त्वाचं असते. बाकी कशाला इथं मार्क्स जास्त नाहीये. ठीक आहे. तर पहा इथं अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके. तर सेक्शन 3 अगोदर अशा पद्धतीने लिहायचा. नंतर पहा सेक्शन 1 म्हणजे पुढचा आपण लिहायचा सेक्शन 3 नंतर आणि तो नवीन पेजवरती इथं स्टार्ट करायचा. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला हा व्हिडिओ होणार आहे. ओके. त्यामुळे हा कंप्लीटली पहा आणि कुठेही स्किप करू नका. जसं की पहा आता सेक्शन 1 नंतर तुम्हाला इथं स्टार्ट करायचं आहे. तर सेक्शन 1 स्टार्ट करताना असं इथं लिहायचं सेक्शन 1 प्रोज. प्रोज म्हणजे काय झालं तुमचं पॅराग्राफ. ओके. त्यानंतर पहा पुन्हा इथं काय टाकायचं क्वेश्चन नंबर सांगितलेच आहे तुम्हाला मी अशा पद्धतीने इथं टाकायचे. ज्याचा ॲन्सर लिहायचा ॲन्सर लिहायचा आणि त्याचा इथं नंबर लिहायचा. आता पहा प्रोजमध्ये तुम्हाला सर्वात पहिला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजेच की तुम्हाला इथं ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती क्वेश्चन कसे असतात पहा. जसं की तुम्हाला इथं विचारलेलं आहे ट्रू ऑर फॉल्सचा क्वेश्चन विचारलेला आहे. तसंच ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ट्रू ऑर फॉल्स झालं, फिल इन द ब्लँक्स झालं, मॅच दी पेअर झालं. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. जो तुमचा पॅराग्राफ असते ना, तर त्या पॅराग्राफमधून तुम्ही शोधून तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या ग्लोबल अंडरस्टँडिंग जो पहिला क्वेश्चन आहे इथं तुमच्या प्रोजमधला A1 वाला त्यामध्ये विचारतात. ओके. त्यानंतर तुम्हाला A2 क्वेश्चन येतो. तर A2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं विचारतात तो म्हणजेच की कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. ओके. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हा जो क्वेश्चन असतो तो यामध्ये विचारला जातो. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये कसे क्वेश्चन विचारतात पहा. यामध्ये असा क्वेश्चन विचारलेला आहे की हे 4 सेंटेन्स दिले आहेत A, B, C, D. तर यामध्ये जे सेंटेन्स आहेत म्हणजे हे जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफमध्ये हे वेगवेगळ्या ऑर्डरनुसार आहेत. तर हे ऑर्डर बरोबर लावून तुम्हाला इथं काय लिहायचे आहेत. आता हे ऑर्डर मी बरोबर लावून लिहिले. क्वेश्चन पेपर जो होता त्यामध्ये याची वेगळी ऑर्डर होती. ते ॲन्सर इथं असं लिहिलेलं आहे मी पद्धतशीर ऑर्डरने. ठीक आहे. त्यानंतर आता A3 क्वेश्चन येतो तुम्हाला पॅराग्राफमधला. A3 क्वेश्चन असतो तुम्हाला ॲनालिसिसवरती. ओके. ॲनालिसिस. आता ॲनालिसिस म्हणजेच काय पहा, की तुम्हाला काय केलेलं असतं की तुमचा जो पॅराग्राफ आहे तुम्हाला काय करायचं तो व्यवस्थित वाचायचा आहे. त्यामधला अर्थ समजून घ्यायचा आहे. पॅराग्राफ कितीही मोठा असो तो पद्धतशीर वाचायचा. त्याचा अर्थ नेमका काय आहे तो समजून घ्यायचा. कारण की महत्त्वाचं काय असते तुम्हाला वाटतं की बाबा पॅराग्राफ वाचण्यामध्ये आपला वेळ जातो. पण नाही तसं नाही, वेळ नाही जात. तो तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करू राहिले. इन्व्हेस्ट कसा पहा, तेव्हाच्या तेव्हा इन्व्हेस्ट करून तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा रिझल्ट भेटते. कसं पहा, जेव्हा तुम्ही पॅराग्राफ वाचता तर प्रत्येक ओळ समजून घेता. तुम्हाला समजून जाते सर्व गोष्टी. नेमका पॅराग्राफ कोणत्या टॉपिकवरती आहे, कशावरती आहे. तर जेव्हा तुम्हाला हे समजते तर प्रत्येक क्वेश्चन म्हणजे टोटल A6 6 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. A1, A2, A3, A4, A5 आणि A6. तर याच्यावरती तुम्हाला खूप हेल्प होते. म्हणजेच तुम्ही फास्ट लिहू शकता. म्हणून तुमचा टाईम तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि रिझल्टमध्ये काय तुम्ही ॲन्सर फास्ट लिहता एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून ॲनालिसिस हा क्वेश्चन असा असतो A3 वाला की तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं असते. त्या सेंटेन्सचा अर्थ नेमका काय असते ते तुम्हाला इथं लिहायचं असते समरीमध्ये. म्हणजे समरी म्हणजेच काय की तुम्हाला एक्सप्लेन करायचं असते ते पूर्ण. आता तुम्हाला जी ओळ दिली असेल ते तेव्हाच समजेल ना जेव्हा तुम्ही पॅराग्राफ वाचाल. म्हणून पॅराग्राफ वाचणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर A3 हा क्वेश्चन झाला ॲनालिसिसवरती. ओके. त्यानंतर आता तुम्हाला पाहू शकता A4 क्वेश्चन विचारतात. आता A4 क्वेश्चन सर्वात महत्त्वाचा आहे. आता A4 क्वेश्चन कसा पहा की A4 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स हा क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय होते, पर्सनल रिस्पॉन्स होते स्वमत. स्वमत लिहा असा हा प्रश्न असतो. तर विद्यार्थी मित्रांनो स्वमतावरती तुम्हाला जे क्वेश्चन विचारतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. जो तुमचा पॅराग्राफ दिला असतो त्या रिलेटेडच तुम्हाला टॉपिक दिला असतो. त्या टॉपिकवरती तुम्हाला स्वमत म्हणजे स्वतःचं मत लिहायचं असते. तुम्ही इथं पाहू शकता जो 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो ना, हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. तर यामध्ये एवढं तुम्ही लिहू शकता. एवढे लाईन्स तुम्ही अशा लिहू शकता. इथं मी 2च पॅराग्राफ केले. एक छोटासा लिहिला शेवटी आणि एक असा मोठासा लिहिला सुरुवातला. तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 पॅराग्राफ छोटे-छोटे असे लिहू शकता. 2 मार्क तुम्हाला इथं इझिली मिळून जाईल. ओके. फक्त काय करायचं महत्त्वाचं लिहायचं तुम्हाला जे येते ते लिहायचं. मार्क्स तुम्हाला इथं 100% मिळणार. आणि स्वमताचा प्रश्न अजिबातही रिकामा सोडू नका. यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्वमत झालं, पर्सनल रिस्पॉन्स झाला. त्यानंतर आता तुम्हाला येते ते म्हणजेच की पाहू शकता 2 क्वेश्चन विचारले जातात. ओके. 2 क्वेश्चन म्हणजे पहा कसे की A5 म्हणजेच तुम्हाला जे इथं विचारले जाते ते म्हणजेच की तुमचं लँग्वेज स्टडीमधून. ठीक आहे. लँग्वेज स्टडी. ओके. म्हणजेच तुम्ही इथं पाहू शकता की ऑन द ऑपोजिट ऑफ द स्ट्रीट
इट वॉज ॲन अनप्रिटिशियस रेस्टॉरंट. ओके. मेन हू स्मॅश विंडोज रिफ्रेन फ्रॉम द रिमेनिंग चॅट विथ द पोलीस. ओके. हा A5 क्वेश्चन असतो आणि त्यानंतर तुम्हाला काय इथं A5 झाल्यानंतर A6 असतो. ओके. तर तुम्हाला इथं काय असते, हे व्होकॅब्युलरी. ओके. हे व्होकॅब्युलरी असते. तर बघू शकता तुम्हाला इथं व्होकॅब्युलरी आय थिंक इथं काय आहे की लँग्वेज स्टडी हे आहे. ओके सॉरी, लँग्वेज स्टडी जे आहे ते A6 आहे आणि A5 हा तुमचं व्होकॅब्युलरी असेल. ठीक आहे. तर त्यामुळे हे तुम्ही समजून घ्या. व्होकॅब्युलरी म्हणजे तुम्हाला छोटे इथं काय असते ग्रॅमॅटिक क्वेश्चन, थोडाफार ग्रॅमॅटिक टाईप इथं राहतो तुमचा. त्यानंतर बघू शकता लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला इथं बघू शकता जसं की यामध्ये विचारतात तुम्हाला समजा ॲनाटॉम्स, सिनॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, नंतर समानार्थी शब्द असतात ना तुमचे, तर तुम्हाला इथे विचारतात. तर समानार्थी शब्द असलेत पाहू शकता, म्हणजे सिनॉनिम्स वगैरे असले तर अँटोनिम्स असले तर कसे लिहायचे. ओके. समानार्थी शब्द असले डायरेक्ट असं ॲरो करून तुम्ही इथं लिहायचं. ओके. म्हणजे हा शब्द आहे, शब्दाचा नेमका अर्थ कोणता होतो हे तुम्हाला काय करेक्ट इथं लिहिलेलं आहे. अगोदर कसं होतं ओल्ड पद्धत म्हणजे ओल्ड पॅटर्न कसा होता, जोड्या जुळवा, समजा जोड्या जुळवा टाईपचंच आहे हे, की समजा आता गिब्रिशचा अर्थ काय होते मिनिंगलेस स्पीच, तर डायरेक्टली याच्या पुढे लिहिलं. आताचा पॅटर्न आहे. पण अगोदर कसं होतं की ज्याच्या त्या ऑर्डरनुसार लिहायचं, नंतर असं जोड्या जुळवासारखं असं क्रॉसिंग करून लिहायचं होतं. पण ते आता नाही करायचं. हे तुम्ही डायरेक्टली जे त्याचं उत्तर आहे असं समोर लिहायचं. ठीक आहे. विरुद्धार्थी असेल तर असं क्रॉसचं चिन्ह वापरायचं, समानार्थी असेल तर असं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ठीक आहे. ॲरो करून किंवा डायरेक्टली अशी डॅशसुद्धा देऊ शकता. ठीक आहे. पहा मी तुम्हाला किती एक बारीक गोष्ट सांगत आहे, कारण की ते महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी आणि हे तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. हे एक्सपिरियन्स लागतो त्याला. ठीक आहे. एक्सपिरियन्स आहे मला 3 वर्ष झाले विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला मी हे प्रोव्हाइड करत असतो. म्हणून अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करा. कारण की पुढचे व्हिडिओ एवढे महत्त्वाचे येणार आहेत, तुम्ही विचारही नाही करू शकणार. पूर्ण डीपमध्ये म्हणजे पूर्ण तुम्हाला खूप महत्त्वाचे येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आता पहा नंतर तुम्हाला इथं B1 B2 हे 2 क्वेश्चन विचारतात तुमच्या पॅराग्राफमधलेच पाहू शकता, B1 आणि B2. आता पाहू शकता इथं 2 क्वेश्चन कसे आहेत, तर पहिलं तुम्हाला इथं पाहू शकता ग्रॅमॅटिक क्वेश्चन विचारला जातो. पाहू शकता की वी मस्ट एक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली, नंतर नो सूनर डीड म्हणजेच काय नो सूनर दॅनचे क्वेश्चन झाले. त्यानंतर चेंज द वॉइसचे क्वेश्चन झाले. नंतर टेन्स असतात ना तुमचे, टेन्सवरती तुम्हाला काही क्वेश्चन होते. म्हणजे जे तुमचं बेसिक ग्रामर आहे ना, ते बेसिक ग्रामरवरती तुम्हाला या B1 क्वेश्चनमध्ये विचारल्या जाणार आहे. ओके. आता यामध्ये कसं आहे की जास्त हायफाय ग्रामर तुमचं असेल, कन्फ्युजनवालं, ज्यांना येत नसेल ते करण्याचा ट्राय पण करू नका. कारण की महत्त्वाचं काय, जर तुम्ही बेसिक ग्रामर जरी करून गेले ना, बेसिक ग्रामर जसं की पहा आता इथं क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आला होता. ठीक आहे. क्वेश्चन टॅग कसं करतात हे तर एकदम बेसिक आहे ना. टेन्स, नो सूनर दॅन, नंतर चेंज द व्हॉइस, नंतर रेटॉरिकल क्वेश्चन, हे थोडे बेसिक ग्रामर तुम्ही करून जा 12वीसाठी, तर तुम्हाला इथं ग्रामरचे क्वेश्चन येऊन जाणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला B2 क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजेच की स्पॉट दी एरर. तर स्पॉट दी एररचा क्वेश्चन पाहू शकता B2 वाला, हा इझीवाला क्वेश्चन असे असतात. जसं की पाहू शकता आता इथं एक्स्ट्रीमली लिहिलं मी असं अंडरलाईन करून. एक्स्ट्रीमलीच्या जागी क्वेश्चन पेपरमध्ये काय होतं एक्स्ट्रीम होतं, तर एक्स्ट्रीमचं काय केलं मी एक्स्ट्रीमली केलं. ओके. असं इजच्या जागी आर होतं, तर इथं मी काय केलं इज केलं. म्हणजे काय एकूण तर स्पॉट दी एरर म्हणजे तुम्हाला एरर फाइंड करायचा असतो, कोणत्या शब्दामध्ये कोणता एरर आहे आणि ते दुरुस्त करून वाक्य इथं लिहायचं असतं, त्यालाच म्हणतात इथं स्पॉट दी एरर. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा झाला तुमचा पॅरेग्राफ 1. म्हणजे पाहू शकता प्रोज 1 जो असतील तुम्हाला पहिला तुमचा सेक्शन आहे, त्या पहिल्या सेक्शनमधला हा A1 पासून तर A6 पर्यंत. ठीक आहे. A1 पासून तर A6 पर्यंत हे तुम्हाला टोटल इथं क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर हे क्वेश्चन तुम्ही पहिला पॅराग्राफ झाला तुमचा. आता तुम्हाला याच सेक्शनमध्ये दुसरा पॅराग्राफ विचारला जातो. आता हा पॅराग्राफ पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 2 म्हणून येतो, क्वेश्चन नंबर 2A. आता हा जो पॅराग्राफ आहे ना, तो अनसीन आहे. आता अनसीन पॅराग्राफ म्हणजे काय असते की तो तुमच्या पुस्तकामधून नाही आहे, तो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरून विचारलेला असतो. तर अनसीन पॅसेजमध्ये सुद्धा सेम आहे. कसं सेम आहे पहा, जसं की तुम्हाला मी अगोदरच्या पॅसेजमध्ये सांगितलं तसंच इथं असते. जसं की पहा इथं A1 क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो ग्लोबल अंडरस्टँडिंग. म्हणजे इथं पाहू शकता आता इथं काय विचारलं की इथं तुम्हाला 4 सेंटेन्स दिले आणि 4 सेंटेन्समध्ये तुम्हाला काय इथं सांगितलं की जे ऑर्डरनुसार तुम्ही इथं लावा. ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल सेम समजू शकता तुम्ही, त्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. ठीक आहे. जास्त डिफरन्स नाही आहे. त्यानंतर पाहू शकता ओके हे जे विचारलं तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला इथं सेकंड नंबरचा क्वेश्चन येतो. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहू शकता, यामध्ये सुद्धा तुम्हाला A2 वाला क्वेश्चन अशा टाईपचा असतो, ॲनालिसिस वगैरे. ओके. ॲनालिसिस वगैरेचा क्वेश्चन इथं असतो. ठीक आहे.
त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता A3. ओके. A3चा तुमचा ॲनालिसिसवाला असतो, ठीक आहे. त्यानंतर A2चा जो असतो ना तो ग्लोबल नाही, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, मॅच दी पेअर, नंतर फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स जे असतात ना A1, A2 आणि मध्ये तुम्हाला विचारल्या जातात. आणि A3मध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की A3मध्ये तुम्हाला ॲनालिसिस म्हणजे एक तुम्हाला छोटंसं वाक्य दिलं जाईल, त्याचं तुम्ही ॲनालिसिस म्हणजे त्याचा अर्थ नेमका कसा असतो, तो पॉइंट वाईज पॉइंट तुम्ही इथं लिहा. ओके. तुमच्या पॅराग्राफशी रिलेटेड तो असणार आहे. त्यानंतर A4 तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. A4 म्हणजेच तुम्हाला इथं पर्सनल रिस्पॉन्स जो असतो ना तुमचा पर्सनल रिस्पॉन्स तो तुम्हाला इथं करायचा आहे. आता पहा जो हा अनसीन पॅसेज आहे याचं सुद्धा महत्त्वाचं सांगतो. जो अनसीन पॅसेज आहे तो तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे, त्याचा अर्थ इथं समजून घ्यायचा आहे, तेव्हाच तुम्हाला इथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. अगोदरच सांगितलं मी तुम्हाला त्याला वाचायला 1 मिनिट 2 मिनिट शिल्लक लागतील, 5 मिनिट शिल्लक लागतील. पण महत्त्वाचं काय तो वाचून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या, तेव्हाच तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहू शकता, मार्क्स मिळवू शकता, ठीक आहे. नंतर पहा आता तुम्हाला सेम असंच आहे. A5 सुद्धा पाहू शकता. तुम्हाला इथं विचारलेला आहे क्वेश्चन. ओके. ग्रॅमॅटिक थोडाफार. नंतर A6 मध्ये सुद्धा पाहू शकता. तुम्हाला मी सांगितलं होतं ग्रॅमॅटिक क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. A6 पर्यंत असे क्वेश्चन्स आहेत. नंतर या अनसीन पॅसेजसाठी सर्वात महत्त्वाचे इथं क्वेश्चन म्हणजे जे सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज आहे त्याचं A6 पर्यंत तुम्हाला सेम टाईपचे क्वेश्चन विचार जसं की व्होकॅब्युलरी, ओके, लँग्वेज स्टडी अशा टाईपचे. त्यानंतर आता त्यानंतर आता तुम्हाला समरी रायटिंग हा बी नंबरचा क्वेश्चन विचारला जातो. आता पहा जो अनसीन तुमचा पॅसेज आहे, अनसीन पॅसेजसाठी सर्वात महत्त्वाचा जो असते ना तो असते तुमचा बी नंबरचा क्वेश्चन आणि जो असते तुमचा सी नंबरचा क्वेश्चन. बी नंबरचा समरी रायटिंग आणि हा सी नंबरचा माइंड मॅपिंग. हे तुम्हाला टोटल 3+3 6 मार्क्सचे हे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला इथं मार्क्स मिळून देत असतात. कसे क्वेश्चन असतात त्याचं ॲन्सर कसं लिहितात पहा, की समरी रायटिंग काय करायचं असं हेडिंग द्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं जे तुमचं इथं म्हणजे हेडिंग आहे, जे टॉपिक आहे समरी रायटिंगचा तो लिहायचा. आता टॉपिक नेमका कोणता असेल समरी रायटिंगचा पहा, जो तुमचा अनसीन पॅसेज असतो ना, जो तुमच्या पुस्तकामधून नसतो, दुसऱ्या नंबरला येतो अनसीन पॅसेज, त्याची तुम्हाला इथं समरी लिहायची असते. समरी म्हणजेच काय, की जे तुम्हाला पॅराग्राफ दिला आहे ते जो समजा म्हणजे जास्त शब्दामध्ये असेल तो तुम्हाला कमी शब्दामध्ये त्याचा अर्थ तुम्हाला इथं टोटल पॅराग्राफचा लिहायचा असतो. सर्वात अगोदर हेडिंग द्यायचं, नंतर तुम्ही त्याचे असे अर्थ लिहायचा. म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना, की अगोदर पॅराग्राफ वाचा, नंतर तुम्हाला समजेल, तुम्ही समरीसुद्धा लिहू शकता. पण काय करायचं, ज्या विद्यार्थ्यांना समरी रायटिंगसुद्धा लिहिता येत नाही, सोपी आहे. काम करायचं, तुम्ही काय करायचं, जे तुम्हाला अनसीन पॅसेज दिलं आहे त्यामधले 2-2 वाक्य 2-2 वाक्य असे करून छोटे-छोटे करून जे आहे ना इथं तुम्ही लिहायचे. ओके. पूर्ण असे लिहायचे, कारण की त्याला पर्याय नाही ना दुसरा, तुम्हाला मार्क्स पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला हे इथं करावंच लागणार आहे, ठीक आहे. समरी रायटिंग असं करायचं. त्यानंतर तुम्हाला सी नंबरचा क्वेश्चन विचारतात, तो म्हणजेच की माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय पहा, माइंड मॅपिंग म्हणजे तुम्हाला असे टाईपचे क्वेश्चन येतात जसे की पाय डायग्रामवाले, टी डायग्रामवाले पहा. ट्री डायग्राम कसं असते असं पहा. समजा एक टॉपिक दिला जातो तुम्हाला, समजा फॉर स्टडी, त्यानंतर तुम्हाला त्याच्या स्टडी रिलेटेड जे अदर समजा इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते तुम्हाला लिहायचे असतात. जसं की पहा, आता हा जो पॉईंट आहे तुम्हाला दिला जाईल तुमच्या क्वेश्चनमध्ये दिला जाईल, ओके. किंवा तुम्हाला असा डायरेक्टली एक ट्री डायग्राम दिला जाईल किंवा पाय डायग्राम दिला जाईल, पाय चार्ट दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला काही समजा हा पहिला पॉईंट दिला जाईल फॉर स्टडी किंवा एकामध्ये तुम्हाला दिला जाईल ऑनलाईन लेक्चर, बाकीचे रिकामे असतील बॉक्स इथं, त्यासाठी तुम्हाला इथं भरायसाठी बोलतील किंवा तुम्हाला एक टॉपिक देतील, बाकीचे सर्व रिकामे असतील, सर्व तुम्हाला भरावे लागतील. तर सोपी आहे, फक्त काय करायचं आता पहा, फॉर स्टडी. आता स्टडी म्हणजे काय, अभ्यास. फॉर म्हणजे काय, स्टडी. म्हणजे स्टडीसाठी तुम्ही काय केलं, तर ऑनलाईन लेक्चर पाहिले. आता ऑनलाईन लेक्चर कोणते, म्हणजे तुम्ही स्वतः आता पोराल ना तसं, म्हणजे फॉर इच सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टसाठी सॉल्विंग न्यूमरिकल सॉल्व्ह केले, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट केलं, प्लेइंग केलं, म्हणजेच काय त्या रिलेटेड जो टॉपिक आहे त्या रिलेटेड तुम्ही काय इथं ॲन्सर लिहायचं. अशा टाईपचं काय इथं येते, समरी रायटिंग येत असते. आता पहा, समरी रायटिंग झालं. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका जे मी तुम्हाला इथं सांगत आहे. इंग्लिशसाठी आम्ही एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशसाठी क्रॅश कोर्स असा आहे, की तुम्ही आता व्हिडिओ हा पाहतात, समजा परीक्षेला तुमच्या 21 फेब्रुवारीला समजा 1 दिवस बाकी असेल किंवा 2 दिवस बाकी असतील किंवा 3 ते 4 दिवस जरी बाकी असतील ना, तर या दिवसांमध्ये तुम्ही तो क्रॅश कोर्स कंप्लीट करू शकता. म्हणजे कमीत कमी एका दिवसामध्ये सुद्धा तो क्रॅश कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता. समजा 21ला पेपर हा, 20ला तुम्ही हा व्हिडिओ पाहतात आता, तरीसुद्धा तो क्रॅश कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता. कसा पहा, मी सांगतो तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही
जे टॉपिक आहेत इम्पॉर्टंट इंग्लिशसाठी पहा. आणि तो जो कोर्स आहे ना, इंग्लिश प्लस मराठी दोन्हीही मिळून तो बनवला आहे. म्हणजे तुम्ही आता तो घेतला तर तुम्ही मराठीचे सुद्धा लेक्चर त्यामध्ये मिळणाऱ्या लेक्चर आणि क्वेश्चनच्या PDF IMP वाल्या. ओके, कुठं कसं मिळणार पाहतो आणि त्यामध्ये काय काय मिळणार अगोदर ते सांगतो. जसं की इंग्लिशसाठी सांगतो तुम्हाला, रायटिंग स्किल तुमचं येते. ओके, रायटिंग स्किलमध्ये टोटल 12 क्वेश्चन विचारता 16 मार्क्ससाठी. ओके, जसं की ड्राफ्ट, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट, ब्लॉग, अपील, इंटरव्ह्यू क्वेश्चन अशा टाईपचे. ओके, त्यानंतर तुम्हाला समरी रायटिंग, माइंड मॅपिंग. ओके, माइंड मॅपिंग जो की अनसीन पॅसेज मी सांगितलं, समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग टोटल 6 मार्क्ससाठी येते. त्यानंतर तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, आपण जे पुढे पाहणार आहोत, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. आणि त्यानंतर तुम्हाला येते पर्सनल रिस्पॉन्स. विद्यार्थी मित्रांनो, हे जे टोटल आहेत ना, पर्सनल रिस्पॉन्स 8 मार्क्ससाठी येते आणि ॲप्रिसिएशन टोटल. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे टोटल तुमचे जे मार्क्स होतात ते होतात 36 मार्क्स. ओके, तर हे 36 मार्क्स जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, तर यावरती आम्ही त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला लेक्चर दिलेले आहेत. म्हणजे इंग्लिशचे तुम्हाला इथं दिसत असतील, इंग्लिशचे टोटल 16 लेक्चर्स आहेत त्यामध्ये, आणि त्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये शिकवलेलं आहे. आता एवढ्या चांगल्या पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, इथपर्यंत तुम्हाला सर्व समजलेलं असेल ना व्यवस्थित. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या क्रॅश कोर्समध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने, एवढ्या सोप्या पद्धतीने त्यामध्ये शिकवलेलं आहे आणि मी ते स्वतः शिकवलेलं आहे. ओके, प्रत्येक टॉपिक तुमचा तिथं मी क्लिअर केलेला आहे. म्हणजे समजा जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ना, तर त्या टॉपिकवरती जे 16 लेक्चर्स आहेत त्यामध्ये दिलेले आहेत मराठीमध्ये. आता एवढी आम्ही गॅरंटी घेतो, आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की ते लेक्चर पाहिल्यानंतर तुमचा जर आतापर्यंत काही स्टडी झाला नसेल किंवा थोडाफार स्टडी झाला किंवा कंप्लीट जरी तुमचा स्टडी झाला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, ते लेक्चर पाहिल्यानंतर प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही परीक्षेमध्ये तर लिहून येणारच, पण महत्त्वाचं आउट ऑफ मार्कसुद्धा तुम्ही त्यामध्ये घेणार. कारण की महत्त्वाचं कसं असतं की प्रश्न जो असतो ना तो भारी असतो. ओके, प्रश्न भारी असतो, तो हार्ड असतो, त्याचं उत्तर लिहिणे कधीच भारी नसते. तर तुमचं जे प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला एक वेळ समजली, उत्तर त्याचं कसं लिहितात ते समजलं, तर तुम्ही उत्तर लिहू शकता ना. तर तेवढ्या सोप्या पद्धतीनं, तेवढ्या चांगल्या पद्धतीनं त्या प्रत्येक लेक्चरमध्ये इंग्लिशचे 16 लेक्चर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, तर पहा, हे झाले इंग्लिशचे लेक्चर्स यामध्ये, आणि हे तुम्हाला रेकॉर्डेड आहेत. ओके, लाईव्ह नाही आहे, हे रेकॉर्डेड क्लास आहेत त्यामध्ये रेकॉर्डेड. आता हे कुठं मिळणार लेक्चर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, स्किप करू नका. हे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत त्यामध्ये. ओके, महत्त्वाचं आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. आणि रेकॉर्डेड म्हणजेच काय की तुमचे पेपर होईपर्यंत, म्हणजे 31 मार्चपर्यंत हे लेक्चर तुमच्याजवळ राहणार सर्व. त्याचबरोबर याचा कोणता टाईम फिक्स नाही आहे लेक्चर्स पाहण्याचा. ॲनी टाईम, म्हणजे कधीही लेक्चर्स तुम्ही हे पाहू शकता, बिनधास्त पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर पहा, रेकॉर्डेड आहेत, कोणत्याही वेळेस पाहू शकता, कितीही वेळ पाहू शकता. आणि पहा, किती वेळ म्हणजेच काय, तुम्ही एक वेळ लेक्चर पाहाल ना, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल की मी गॅरंटी घेतो प्रत्येक लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर लिहून येणार परीक्षेमध्ये, एवढं मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतो. ठीक आहे, हे झालं आता इंग्लिशसाठी तुमचं 12वीच्या इंग्लिशसाठी. ओके, तसेच तुम्हाला मराठीचे 9 लेक्चर्स आहेत. ओके, मराठीचे 9 लेक्चर्स आहेत. व्याकरण, निबंध लेखन, व्याकरणामध्ये 5 प्रश्न, समास. आता हे इंग्लिशचा पेपर आहे, मराठीचं सांगत आहे. ओके, तर मराठीचं एवढं डीपमध्ये सांगत नाही तुम्हाला, पण ते जे लेक्चर्स आहेत हे तुम्हाला मी सांगितले. इंग्लिशचे 16 लेक्चर्स आहेत आणि मराठीचे 9 लेक्चर्स आहेत. आता हे लेक्चर्स क्रॅश कोर्स कुठं मिळणार पहा सांगतो. हा जो क्रॅश कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मिळणार आहे आपल्या ॲपमध्ये. ओके, ॲपमध्ये कसा मिळणार आहे, कसा घ्यायचा आता सांगतो तुम्हाला. प्रत्येक स्टेप ऐका. सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये क्लिक करा. ओके, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं क्लिक करा खाली, तिथून तुम्हाला एक लिंक मिळणार, नॉलेज किडा ॲप ऑफिशियल असं म्हणून लिंक, ॲप लिंक. त्या लिंकवरती क्लिक करा. तिथं क्लिक केलं की ॲप जे आहे ते डाउनलोड होणार आहे. इन्स्टॉल करा. तिथं प्लेस्टोरवरती जाऊन, प्लेस्टोरवर जाणार तुम्ही डायरेक्टली, त्या ॲप लिंकवरती क्लिक केल्यानंतर ॲप डाउनलोड करा. तिथून ॲप डाउनलोड केलं की तुमचा मोबाईल नंबर टाका तिथं. ओके, मोबाईल नंबर टाकला की OTP येणार, OTP टाका आणि लॉग इन होऊन जाल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, तुमच्या ॲपमध्ये लॉग इन झाले तुम्ही की तिथं तुम्हाला ॲप ओपन करायचं, आणि ॲप ओपन केलं की तिथं तुम्हाला ॲपमध्ये खाली सेकंड नंबरला एक ऑप्शन मिळते, STORE स्टोअर म्हणून. तर त्या स्टोअर ऑप्शनवरती क्लिक करायचं. नंतर तिथं दिसते 12th वेगवेगळे कोर्सेस बनवलेले आहेत, क्रॅश कोर्स कमी दिवसासाठी. ओके, तिथं तुम्हाला दिसते इंग्लिश, मराठी, किंवा तुम्हाला तिथं दिसते 12th
इंग्लिश हिंदी. आता ज्यांचं मराठी आहे तर ते इंग्लिश मराठी घ्यायचं आहे त्यांना. आता ज्यांचं हिंदी आहे त्यांना इंग्लिश हिंदी असा घ्यायचा आहे. 2 कोर्सेस आहेत वेगवेगळे, एक 12th इंग्लिश मराठी आणि 12th इंग्लिश हिंदी. आता त्यामधलं जे हे इंग्लिश आहे तर इंग्लिशचे त्यामध्ये लेक्चर्स सर्व कॉमन आहेत. ओके, त्यामध्ये सर्व लेक्चर्स कॉमन आहेत. आता पहा, त्यामध्ये लेक्चर्स तर आहेतच, पण त्यामध्ये IMP क्वेश्चनच्या PDF सुद्धा आहेत. जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ना, टोटल 36 मार्काचे हे टॉपिक आहेत. इंग्लिशचे 36 मार्काचे, मराठी आणि हिंदीचे सुद्धा 30+ मार्काचे. तर प्रत्येक टॉपिकवरती IMP क्वेश्चनच्या PDF सुद्धा त्याच कोर्समध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता पहा, सर्वात महत्त्वाचं, याची आम्ही एवढी छोटी फीस ठेवली आहे ना, एवढी छोटीच, खूप छोटी. म्हणजे पहा, इंग्लिश आणि मराठीची तुम्हाला 99 रुपये एवढी फीज आहे, ज्याची की सध्या ऑफर सुरू आहे त्याच्यावरती. खूप कमी फीज आहे. आणि इंग्लिश हिंदीची सुद्धा, ओके, इंग्लिश हिंदीची सुद्धा 99 रुपये एवढी आम्ही त्याची काय ठेवलेली आहे, फीस ठेवली आहे खूप छोटी, जे की तुम्हाला इथं ऑनलाईन भरायची आहे. आता पहा, हा व्हिडिओ तुम्ही कधी पाहता त्याच्यावरती डिपेंड आहे. एक वेळ तुम्ही चेक कर जा, 99 रुपये त्याची फीज आहे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आम्ही केलेली आहे का, जवळपास 49 रुपये सुद्धा असू शकते त्याची. तर हे ऑफर सुद्धा तिथं आहे का, तुम्ही एक वेळ चेक कर जा ॲप डाउनलोड करून त्या कोर्समध्ये जाऊन. ठीक आहे. आता पहा, सर्वात महत्त्वाचं, तिथं त्या कोर्सवरती क्लिक करायचं. समजा 12th इंग्लिश मराठी पाहिजे, त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसते बाय नाऊ म्हणून. ठीक आहे, बाय नाऊ असं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन येतात, फोनपे, गुगल पे, पेटीएम वगैरे. तर तिथं क्लिक करायचं. ओके, तिथं क्लिक केलं की तुम्ही जसं रिचार्ज वगैरे करता तसं पेमेंट करायचं कन्फर्म. जेव्हा पेमेंट करता तेव्हा लगेच 10 सेकंदच्या आतमध्ये सर्व लेक्चर सध्या लॉक आहेत ते सर्व अनलॉक होऊन जातील. नंतर ते लेक्चर तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. आता एवढं तुम्हाला का सांगत आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, ते लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये 36 मार्क विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता. जर तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा थोडाफार झाला असेल तर 36 मार्काचे टॉपिक त्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. एवढं गॅरंटी मी तुम्हाला सांगतो एका दिवसामध्ये सुद्धा. ठीक आहे. 36 मार्काचे इंग्लिशचे आणि 36 मार्काचे नंतर मराठीचे त्यामध्ये आहेच. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही मिळून 99 रुपये आहे ते. म्हणजे एक वेळ 99 एकच वेळ भरायचे आहेत. दोन्ही विषय त्यामध्ये येऊन जातील. इंग्लिश मराठी घ्यायचा असेल किंवा इंग्लिश हिंदी घ्यायचा असेल. ठीक आहे, दोनपैकी. तर विद्यार्थी मित्रांनो, किंवा ज्यांचं फोनपे गुगल पे स्वतःचं नसेल त्यांनी इथं एक नंबर दिसते तुम्हाला. ओके, 74982650 आणि 48 म्हणजे 7498265048. याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला तो कोर्स बाय करून दिला जाणार आहे जर तुमच्याकडे फोनपे वगैरे नसणार तर. ठीक आहे. किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप तुम्ही मेसेज करा. ठीक आहे, व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा कोर्स पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा तो कोर्स आहे. गॅरंटीड तुम्हाला 36 मार्क मिळणार आहेत इंग्लिशचे एका दिवसामध्ये. तो क्रॅश कोर्स करून एवढी मी गॅरंटी घेऊ शकतो, कारण की दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. 3 वर्ष झाले आम्हाला हे काम करत आहे आणि विद्यार्थी एवढा चांगला पेपर सोडतात, एवढा चांगला पेपर सोडतात. पेपर देऊन आल्यानंतर सांगतात, दादा तुमच्यामुळे आमचा पेपर इथं चांगला गेला. ठीक आहे. तर तुम्ही ते करून घ्या. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीचा तो क्रॅश कोर्स आहे. ओके, तर आता पहा, पुढचा आपण पाहूया. पुढचं तुम्हाला सेक्शन आहे ते म्हणजेच की पोएट्रीवालं. विद्यार्थी मित्रांनो, पोएट्रीचा जो सेक्शन आहे आता नंतर तुम्हाला लिहायचा आहे. पहा, सेक्शन 1 झाल्यानंतर. ओके, तर त्यामध्ये तुमचा क्वेश्चन नंबर टाकायचा आणि पाहू शकता जसं की यामध्ये विचारला जातो क्वेश्चन A1. ओके, ॲन्सर A1 असं लिहायचं. आणि यामध्ये सुद्धा हा जो क्वेश्चन विचारला जातो हा तुम्हाला विचारला जातो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. ठीक आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल यावरती हा क्वेश्चन विचारला जातो. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजेच काय, जसं की आपण पॅरेग्राफमध्ये पाहिलं तर पॅरेग्राफमध्ये कसं, जसं तुम्हाला विचारतात फिल इन द ब्लँक्स वगैरे, त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स किंवा अशी ट्री डायग्राम एक छोटीशी विचारतात. आणि जे पोयम तुम्हाला दिलेली असते ना, तर ते पोयमच तुम्हाला रीड करायची आहे, वाचायची आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे त्यामध्ये दिलेलं असेल उत्तरं शोधून तुम्हाला इथं लिहायचे आहे. ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा पोयम वाचताना वेळ गेला चालेल 5 मिनिट, पण तुम्हाला इथं पद्धतशीर वाचायची आहे, जेणेकरून तुम्हाला हे सर्व उत्तरं फास्ट तुम्ही लिहू शकाल. त्यानंतर तुम्हाला A2 क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजेच की ॲनालिसिसवरती. A2 म्हणजे ॲनालिसिसवरती कसा, की समजा तुम्हाला एखादी लाईन दिल्या जाईल तुमच्या पोयममधली, त्याचा मिनिंग काय होते, अर्थ काय होते इंग्लिशमध्ये, त्याचं तुम्हाला इथं छोटंसं लिहावं लागणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ॲनालिसिसचा A2चा क्वेश्चन इथं विचारला जातो. आणि तुमचा पॅरेग्राफमध्ये A3 वाला ॲनालिसिसवाला असतो. ओके, पण इथं A2 वाला ॲनालिसिसचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन येतो. ओके, क्वेश्चन आहे तुमचा A3 क्वेश्चन तुम्हाला येतो पर्सनल रिस्पॉन्स. ओके, जसं तुम्हाला पॅरेग्राफमध्ये पर्सनल रिस्पॉन्स होता तसं तुम्हाला यामध्ये
पोयममध्ये सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स आहे. ओके, पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला तुमचं जे मत असेल ते लिहायचं आहे. आता पर्सनल रिस्पॉन्सचा जो टॉपिक आहे तो तुमच्या पोयमच्या रिगार्डिंगच येणार आहे किंवा म्हणजे पोयमचा जो टॉपिक असणार ना, एखादा टॉपिक असतो पोयमचा, तर त्या रिलेटेडच तुम्हाला इथं काय येणार आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा टॉपिक येणार आहे. पर्सनल रिस्पॉन्सचा रिकामा सोडायचा नाही आहे क्वेश्चन, हे तुम्हाला ॲन्सर लिहायचंच आहे. ओके, त्यानंतर पहा तुम्हाला इथं A4 आणि A5 सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन इथं येणार आहेत. आता पहा A4मध्ये काय विचारलं जाते, A4मध्ये तुम्हाला पोएटिक डिव्हाइस, ओके, पोएटिक डिव्हाइस हा क्वेश्चन असतो तुम्हाला, हा विचारला जातो. पोएटिक डिव्हाइसमध्ये पहा जसं की पॅराडॉक्स, ट्रान्सफर्ड, इफिथेट हे तुमचे असे काय असतात पोएटिक डिव्हाइस आहेत हे. तर याचे तुम्हाला काय ओळखायचं असतं की कोणतं पोएटिक डिव्हाइस आहे म्हणून, कशा पद्धतीचं सेंटेन्स आहे, तर हे ओळखून तुम्हाला इथं लिहायचं असते. ओके, तर ह्याचं तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला आणि हे जे आहे ना पोएटिक डिव्हाइस हे तुम्हाला त्या क्रॅश कोर्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे की पोएटिक डिव्हाइस तुम्हाला कसं करायचं आहे म्हणून. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं येते ते म्हणजेच की पोएटिक क्रिएटिव्हिटी. आता पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय की पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजेच तुम्हाला इथं पोयमच्या लाईन तयार करायच्या असतात. सोप्या पद्धतीचं आहे हे. एखादा टॉपिक तुम्हाला दिला जाईल, त्या टॉपिकवरती तुम्ही काय पोयम तयार करायची आहे. ठीक आहे, आता पोयम नेमकी चांगल्या पद्धतीनं कशी तयार करायची हे सुद्धा तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर ते तुम्ही इथं पाहून घे जा. त्यानंतर पहा आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं दिलं आहे ते म्हणजेच की B नंबरचा क्वेश्चन विचारतात, तो म्हणजेच की ॲप्रिसिएशन. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन इथं असतो. त्यानंतर पाहू शकता आता इथं तुम्हाला ॲप्रिसिएशन कसं लिहायचं याचं मी इथं सॉल्व करून दाखवलेलं आहे. ॲप्रिसिएशनचं हेडिंग द्यायचं, त्यानंतर सर्वात इथं पॉईंट वाईज पॉईंट तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. जसं की पहा टायटल, नेम अँड पोएट. ओके, टायटल अँड नेम ऑफ द पोएट म्हणजेच टायटल लिहायचं असते पोयमचं कोणतं आहे. ओके, म्हणजे पोयमचं नाव कोणतं आहे आणि नेम ऑफ द पोएट म्हणजे कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे त्याचं इथं काय लिहायचं असते, नाव लिहायचं असते. ओके, त्यानंतर थीम, पोयमची थीम कोणती आहे ते लिहायचं असते. त्यानंतर पोएटिक डिव्हाइस, जसं की मी तुम्हाला सांगितलं पोएटिक डिव्हाइस काय असते, ॲलिट्रेशन, ओके, ॲटिथेस, नंतर अशा टाईपचे जे पोएटिक डिव्हाइसेस असतात ते तुम्हाला इथं काय असतात, लिहायचे असतात. तर हे जे ॲप्रिसिएशन आहे आता कसं आहे हे पाहू शकता. लँग्वेज म्हणजे शेवटी कोणती लँग्वेज कशी यूज केलेली आहे, त्यानंतर अदर पॉईंट्स पोयमचे रिगार्डिंग जे असतील ते तुम्हाला इथं लिहायचे असतात. ते ॲप्रिसिएशन असं लिहायचं असते. आणि ॲप्रिसिएशन आता हे वरती सांगितलं कसं लिहायचं, पण क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला याचे IMP क्वेश्चन दिले आहेत. ओके, जे 100% येणार आहेत परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशन आणि प्रत्येक टॉपिकचे ते तुम्हाला दिलेले आहेत त्या क्रॅश कोर्समध्ये. म्हणजे लेक्चर आहेत इंग्लिशचे 16, मराठीचे 9 आणि त्या टॉपिक रिलेटेड जे IMP क्वेश्चन आहेत त्याचे तुम्हाला इथं PDF दिले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं त्या क्रॅश कोर्समध्ये डेमो लेक्चर्ससुद्धा तुम्ही पाहू शकता. हे सांगायचं विसरलो तुम्हाला, डेमो लेक्चर्स तुम्ही त्यामध्ये पाहू शकता फ्रीमध्ये. ओके, एक इंग्लिशचं लेक्चर्स पाहू शकता तुम्ही त्यामधलं, एक मराठीचं आणि एक हिंदीचं, हे तुम्ही लेक्चर्स पाहू शकता त्यामध्ये. ओके, फ्रीमध्ये ते डेमो लेक्चर पहा, त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, तर ते डेमो लेक्चर पाहून घ्यायचे. तर पाहू शकता ॲप्रिसिएशन असं लिहायचं. आता ॲप्रिसिएशन झालं की इथं तुमचा जो सेक्शन आहे तो संपलेला आहे. आता सेक्शन संपला तुमचा की पुढचा सेक्शन स्टार्ट होतो, तो म्हणजेच की नोवेलचा. तर विद्यार्थी मित्रांनो, नोवेलचा हा सेक्शन आहे, पाहू शकता. नोवेल असं हेडिंग द्यायचं तुम्हाला आणि सांगितलंच आहे तुम्हाला की नवीन सेक्शन नवीन पेजवरती नेहमी सुरू करायचं. तर डायरेक्टली पाहू शकता क्वेश्चन नंबर 5 असं द्यायचा, नंतर ॲन्सर लिहायचं जे असेल क्वेश्चन नंबर तो. आणि पाहू शकता आता नोवेल जे आहे, नोवेलमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारतात, म्हणजे टोटल 2 क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, 4 मार्क्ससाठी. ओके, म्हणजे पहिला क्वेश्चन जो आहे समजा A वाला, त्यामध्ये 4 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन विचारतात. जसं की पहा पहिला तुमचा इथं आलेला आहे, इथं आय थिंक हा जो क्वेश्चन आहे हा मॅच दी पेअरचा आहे. आणि सेकंडवाला क्वेश्चन जो आहे तो आय थिंक इथं म्हणजे फाईंड करायसाठी आहे, शब्द फाईंड करायसाठी. तर हे 2 मार्क्ससाठी हे मॅच दी पेअर आणि 2 मार्क्ससाठी हे आहेत. तर 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असे विचारतात. ठीक आहे, त्यामध्ये मॅच दी पेअर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स. ओके, किंवा छोटीशी ट्री डायग्रामसुद्धा तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकते. तर अशा पद्धतीचं तुम्हाला काय आहेत हे क्वेश्चन आहे. पहिलावाला क्वेश्चन नंबर 5A आहे तुम्हाला. त्यानंतर 5B. ओके, क्वेश्चन नंबर 5B तुम्हाला इथे विचारला जातो. ओके, पाहू शकता 5B तुम्हाला असं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर C विचारला जातो. ओके, क्वेश्चन नंबर C विचारला जातो. त्यामध्ये क्वेश्चन असा विचारतात. ओके, मिनिंग लिहा वगैरे त्याचं. ओके, आणि पहा तुमचा जो नोवेलचा सेक्शन आहे ना, तर नोवेलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला जसं पॅराग्राफ येतो क्वेश्चन पेपरमध्ये किंवा पोयम येते डायरेक्टली तुम्हाला जसच्या तशी, तसं तुम्हाला नोवेलमध्ये नाही येत. तुम्हाला तुमच्या पुस्तकामधून जे नोवेल्स आहेत
त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ते वाचायचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याचं मीनिंग समजून त्याचे क्वेश्चन त्यामधले सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली विचारले जातील तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तुम्हाला याच्यामध्ये पॅराग्राफ वगैरे नोव्हेलचा काही येणार नाही. तुम्हाला डायरेक्टली त्यामध्ये काय येणार आहे, क्वेश्चन्स विचारल्या जाणार आहेत. त्यामुळे जसं जुना पॅटर्न होता ना पहिले पेपरचा, डायरेक्टली क्वेश्चन विचारायचे, पॅराग्राफ नसत देत, तर असं तुम्हाला काय करायचं आहे, देणार आहेत यावर्षीसुद्धा. ठीक आहे. तशा पद्धतीने 4 क्वेश्चन विचारता पोहू शकता. डी इथं संपलेला आहे. ओके, म्हणजे पूर्ण पेपरच इथं संपलेला आहे आणि पेपर संपल्यानंतर इथं पाहू शकता असं सुद्धा तुम्ही करू शकता. बट असं करू नका, मी तुम्हाला सजेस्ट करेन. हे मी इथं फक्त केलेलं आहे अशा टाईपचं. बाकी सर्व जे सांगितलं ते फॉलो करा, बट हे तुम्ही इथं नाही केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. पूर्ण प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. किंवा आता पहा, सर्वात महत्त्वाचं, आता तुम्हाला समजा काही रफ वर्क करायचं असेल, तसं इंग्लिशमध्ये तुम्ही करू शकता. वाटत असेल तर तुम्हाला रफ वर्क करायचं असेल, काय करायचं, एकदम शेवटच्या पेजला अगोदरच रफ वर्क असं नाव द्यायचं आणि तुम्ही इथं काय तुमचं रफ वर्क जे असेल कॅल्क्युलेशन वगैरे ते तुम्ही इथं करू शकता. आता हे इंग्लिशच्या पेपरसाठी सांगितलं मी, तर प्रत्येक पेपरमध्ये असं करू शकता. फक्त एक काम करायचं, वरती असं रफ वर्क नाव द्यायचं आणि तुम्ही त्यामध्ये कॅल्क्युलेशन जे असतील ते करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अजून लास्टला तुम्हाला सांगत आहे, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे इंग्लिशचे 36 मार्क देण्यासाठी आणि मराठीसुद्धा 36 मार्क देण्यासाठी. तुमचा काही स्टडी झाला नसेल किंवा थोडाफार जरी झाला असेल किंवा एक रिव्हिजन तुम्हाला करायची असेल खूप चांगल्या पद्धतीची, तर तो क्रॅश कोर्स तुम्ही करा. ओके, त्याची प्राईस खूप कमी केली आहे, त्याच्यावरती सध्या ऑफर सुरू आहे. ओके, विद्यार्थ्यांसाठी. तर लवकरात लवकर लिमिटेड सीट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचे लिमिटेड सीट्स आहेत. ते तुम्ही काय करा, लवकरात लवकर ऑफर ग्रॅब करा. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. आणि मी सर्वांना ऑल दी बेस्ट म्हणणार आहे 21 फेब्रुवारीच्या पेपरसाठी. सर्वांनी खूप चांगला तुमचा पेपर सोडवा आणि नंतर मला सांगा तुमचा पेपर कसा गेला. कॉल करजा किंवा तुम्ही इथं कॉमेंटसुद्धा करू शकता. तर ऑल दी बेस्ट सर्वांना तुमच्या 21 फेब्रुवारीच्या आणि सर्व पेपरसाठी. थँक्यू.